जय महाराष्ट्र मित्रांनो, आताच्या या क्षणाची सर्वात मोठी संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय पटलाला हादरवून सोडणारी आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकीय इतिहासाला एका अभूतपूर्व आणि न भूतो ना भविष्यती अशा अत्यंत वळणावर आणून उभी करणारी बातमी थेट दिल्लीच्या सर्वोच्च कायदेशीर वर्तुळातून समोर येत आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. गेल्या तब्बल 2.5 ते 3 वर्षापासून जो एक प्रश्न महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक सामान्य माणसाला, प्रत्येक मराठी माणसाला आणि लाखो करोडो निष्ठावंत शिवसैनिकांना रात्रीची झोप येऊ देत नव्हता, ज्या एका प्रश्नावर संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य, लोकशाहीची मूल्ये आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान अवलंबून आहे, त्या महायुद्धाचा अखेर अंतिम फैसला होण्याची घडी अत्यंत जवळ आली आहे. गेल्या काही मिनिटात दिल्लीच्या सर्वोच्च पातळीवर कायदेशीर वर्तुळात नेमकं असं काय घडलंय? असा कोणता मोठा अंतर्गत अहवाल, कायदेशीर अभ्यास किंवा गुप्त हालचाल समोर आली आहे, ज्याने एका रात्रीत महाराष्ट्राचं राजकारण 360 अंशात पलटणार आहे? हे आपण आजच्या अत्यंत विशेष, सविस्तर, अभ्यासपूर्ण आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठ्या राजकीय विश्लेषणात पाहणार आहोत. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ केवळ एक बातमी किंवा बातमीचा तुकडा नाही. आजच्या या व्हिडिओमधील एक एक पुरावा, संविधानाची एक एक कलमे आणि दिल्लीच्या गोटातील एक एक बातमी इतकी चक्रावून सोडणारी आहे की जर तुम्ही आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत पाहिला नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे रचला गेलेला संपूर्ण चक्रव्यूह तुम्हाला कधीच समजणार नाही. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण ही बातमी एक बातमी नाही तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि निष्ठेची एक नवी कहाणी आहे. मित्रांनो, महाराष्ट्र समजून घेण्यासाठी आधी आपल्याला शिवसेना समजून घ्यावी लागेल. शिवसेना हे केवळ एक काही आमदारांचा किंवा खासदाराचा राजकीय पक्ष नाही. शिवसेना ही एक संघटना आहे. शिवसेना हा एक विचार आहे आणि शिवसेनेचं अधिकृत चिन्ह हे धनुष्यबाण. ही महाराष्ट्रातील करोडो शिवसैनिकांच्या रक्ताची, घामाची आणि मराठी अस्मितेची लढाई आहे. वंदनीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ज्या चिन्हाला आपल्या हाताने देवाऱ्यात पुजलं, ज्या चिन्हाच्या बळावर मराठी माणसाला मुंबईत आणि महाराष्ट्रात हक्क आणि न्याय मिळवून दिला, ते चिन्ह नेमकं कोणाचं? हा वाद केवळ न्यायालयाच्या 4 भिंतीपुरता किंवा तांत्रिक कागदापुरता मर्यादित राहिलेला नाही. गेल्या 2.5 वर्षापासून हा खटला सर्वोच्च न्यायालयात आणि कायदेशीर वर्तुळात अत्यंत गुंतागुंतीच्या वळणावरून जात आहे. संपूर्ण देशाचं लक्ष या खटल्याकडे लागले आहे. दिल्लीच्या घटनापीठासमोर तासनतास युक्तिवाद झाले, 10व्या अनुसूचीचे दाखले दिले गेले, संविधानाच्या कलमांची चिरपाड झाली आणि याच प्रदीर्घ थकवणाऱ्या प्रतीक्षेच्या पार्श्वभूमीवर आज अचानक दिल्लीतून एक अशी घडामोड घडली आहे ज्याची कल्पना कदाचित सत्तेच्या उभेत बसलेल्या बंडखोर गटाने किंवा त्यांच्या पाठीशी उभे असलेल्या महाशक्तीने स्वप्नातही केली नसेल. मित्रांनो, इतिहास हा खूप क्रूर असतो. तो स्वतःची पुनरावृत्ती करतोच करतो. हे समजून घेण्यासाठी आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जाऊन 2.5 वर्षापूर्वीच्या ज्या काळ्या रात्रीचा इतिहास समजून घ्यावा लागेल. आपल्या सर्वांना आठवत असेल की 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्राने लोकशाहीचा एक असा खेळ पाहिला ज्याने संपूर्ण जगाला चक्रावून सोडलं होतं. एका बाजूला महाविकास आघाडीचे सरकार सुरू होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत होते. कोविडच्या काळात, अत्यंत कठीण काळात ज्यांनी ज्या प्रकारे महाराष्ट्राला सांभाळलं त्याचं कौतुक देशात आणि परदेशात झालं. पण त्याच वेळी पडद्यामागे एक अत्यंत भयंकर कट रचला जात होता. सत्तेची हाव आणि दिल्लीच्या शक्तीचा पाठिंबा घेऊन तब्बल 40 आमदारांनी, काही खासदारांनी मिळून बंडखोरी केली. रात्रीच्या अंधारात आमदार पळवले गेले, सुरत गाठली गेली, तिथून गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये जाऊन शक्ती प्रदर्शने केली गेले. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या नेत्यांना सामान्य कार्यकर्त्यातून नेतं बनवलं त्यांनीच उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा भाषा केली गेली. त्यानंच उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा केली गेली. शिवसेना पक्षात उभी फूट पाडण्यात आली. बाळासाहेबांनी रक्ताचं पाणी करून उभा केलेला पक्ष एका रात्रीत सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर दुसऱ्या गटाच्या ताब्यात गेला, असं चित्र निर्माण करण्यात आलं. निवडणूक आयोगाने तात्पुरता निर्णय देत नाव आणि चिन्ह दुसऱ्या गटाला बहाल केलं. त्या दिवशी प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी होतं. पण मित्रांनो, राजकारणाचं आणि निसर्गाचं एक त्रिकालबाधित चक्र असतं. जे पेरलं तेच उगवतं. तुम्ही सत्तेच्या बळावर कायदे वाकवू शकता, यंत्रणावर दबाव आणू शकता, पण जनतेच्या मनातील निष्ठा कशी विकत घेणार? आज 2.5 वर्षानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता आपण या प्रकरणाच्या कायदेशीर आणि घटनात्मक बाजूकडे वळूयात. हा लढा केवळ राजकीय भाषणाबाजीचा नव्हता, तर हा लढा भारतीय संविधानाच्या अस्तित्वाचा लढा बनला आहे. सर्वोच्च न्यायालयात जेव्हा या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली तेव्हा मुख्य प्रश्न हा होता की एखाद्या पक्षातील निवडून आलेले आमदार किंवा खासदार म्हणजेच मूळ राजकीय पक्ष असतो का?
उद्धव ठाकरे यांच्या बाजूने नामांकित कायदेतज्ञांनी अत्यंत ठामपणे युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केलं की विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष या दोन मूळ वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. आमदार किंवा खासदार या पक्षाच्या तिकिटावर आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर निवडून येतात. त्यामुळे काही आमदारांनी वेगळा गट केला म्हणजे संपूर्ण पक्ष त्यांचा होत नाही. संविधानाच्या 10व्या अनुसूचीचा मूळ उद्देशच हा आहे की लोकशाहीत पक्षांतरबंदी व्हावी आणि पैशाच्या किंवा सत्तेच्या जोरावर लोकप्रतिनिधींनी पक्षाची गद्दारी करू नये. जर या प्रकरणात बंडखोरांना मान्यता मिळाली तर देशातील लोकशाहीचा पाय आज खचून जाईल, असा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला आणि या युक्तिवादाने दिल्लीतील कायदेशीर वर्तुळाचे विचारही बदलून टाकले. आता आपण येऊयात आताच्या सर्वात मोठ्या, सर्वात धक्कादायक आणि आतल्या गोटातील घडामोडीवर. विश्वासार्ह सूत्राकडून मिळालेल्या पक्क्या माहितीनुसार जशी 2.5 वर्षापूर्वी 40 आमदारांची मोठी फूट बंडखोरी घडवली गेली होती, तशीच एक सुप्त आणि भयानक वैचारिक फूट आता सत्तेत असलेल्या गटात पडली आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. सत्तेत असलेल्या गटातील काही प्रमुख खासदार, ज्येष्ठ नेते आणि संस्थापक सदस्यामध्ये अंतर्गत पातळीवर प्रचंड मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. पण मित्रांनो, ही फूट 2.5 वर्षापूर्वीसारखी पळून जाण्यासारखी नाहीये. हे नेते आज वैचारिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या पुरते खचले आहेत. दिल्ली आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळातील सूत्रांची माहिती अशी सांगते की या बंडखोर नेत्यांना आता आपल्या जुन्या भूमिकेचा म्हणजेच उद्धव ठाकरेंना सोडण्याच्या निर्णयाचा प्रचंड पश्चाताप होऊ लागला आहे. आज त्यांना रात्र झोप येत नाहीये, कारण त्यांना समजून चुकलं आहे की पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडून आपण आपल्या राजकीय आयुष्यातील सर्वात भयंकर आणि कधीही भरून न निघणारी चूक केली आहे. विचार करा मित्रांनो, उद्धव ठाकरेंनी ज्या नेत्यांना सामान्य कुटुंबातून काढून आमदार, खासदार, मंत्री केलं, समाजात मान सन्मान मिळवून दिला, त्यांना संकटाच्या काळात सोडून जाणे किती आत्मघातकी होते याची जाणीव आता या नेत्यांना होत आहे. ते नेते आज एकमेकांकडे हताशपणे पाहत विचारत आहेत की आपण सत्तेसाठी स्वतःचा स्वाभिमान का विकला गेला. मित्रांनो, आता आपण या संपूर्ण प्रकरणातील सर्वात गंभीर तांत्रिक आणि कायदेशीर मुद्द्यावर येऊयात, जो या बंडखोरांच्या गळ्याचा फास बनला आहे. संविधानाच्या 10व्या अनुसूचीनुसार जर सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर सध्या सत्तेत असलेल्या आमदारांसमोर आणि खासदारांसमोर एक भयंकर मोठा राजकीयदृष्ट्या जीवघेणा पेच प्रसंग निर्माण होणार आहे. कायदा काय सांगतो? जर न्यायालयाकडून त्यांचा स्वतंत्र गट बेकायदेशीर ठरवला गेला तर, किंवा त्यांच्याकडे पक्षाचं नाव शिवसेना आणि त्यांचं धनुष्यबाण चिन्ह राहिलं नाही तर, त्यांना स्वतःचं आमदार किंवा खासदार पद वाचवण्यासाठी आणि आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकाच गोष्टीचा पर्याय उरतो, तो म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये म्हणजेच भाजपमध्ये स्वतःचा गट पूर्णपणे विलीन करणे. पण मित्रांनो, एकदा शांत डोक्याने विचार करा. ज्या नेत्यांनी आयुष्यभर शिवसेनेच्या नावाने राजकारण केलं, ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने मतं मागितली, ती जर उद्या अधिकृतपणे भाजपमध्ये विलीन झाले तर त्यांची अवस्था काय होईल? भाजपसारख्या मोठ्या आणि शिस्तबद्ध पक्षात गेल्यावर या बंडखोर नेत्यांचं अस्तित्व, त्यांची ओळख आणि त्यांचं राजकीय वजन पूर्णपणे संपून जाईल. ते भाजपच्या अथांग समुद्रात केवळ एक छोटेसे थेंब बनून राहतील. त्यांची स्वतःची कोणतीही स्वतंत्र शक्ती उरणार नाही. हाच राजकीय अंत होण्याची भीती आता या सर्व नेत्यांना दिवसाढवळ्यात छळत आहे. मित्रांनो, राजकारणातील या संपूर्ण महाभारतात एका माणसाच्या संघर्षाचं कौतुक आज संपूर्ण देश करत आहे. ते नाव म्हणजे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे. जरा आठवून बघा ते दिवस जेव्हा 2.5 वर्षापूर्वी 40 आमदारांनी काही खासदार सोडून गेले, पक्षाचं नाव गेलं, चिन्ह गेलं. विरोधकांनी हसून म्हटलं होतं की आता उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलं, आता शिवसेना कायमची संपली. पण त्यांना हे माहीत नव्हतं की उद्धव ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. वाघाचा बच्चा कधी हार मानत नसतो. उद्धव ठाकरे यांनी हार मानली नाही. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. ते शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे बरेही नव्हते. पाठीत स्वतःच्याच लोकांनी खंजीर खुपसलेला होता, तरी ते शांत राहिले, संयमी राहिले. त्यांनी एकच स्वाभिमानी निर्णय घेतला, थेट जनतेच्या न्यायालयात जाण्याचा. त्यांच्याकडे कोणतीही मोठी साधन सामग्री नसताना, हातात चिन्ह नसताना, केवळ ठाकरे या नावाच्या बळावर आणि निष्ठेच्या बळावर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. उद्धव ठाकरेंनी संपूर्ण जगाला दाखवून दिले की पक्ष हा आमदारांचा किंवा खासदारांचा नसतो. पक्ष हा तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा असतो. आमदार पळवता येतात, खासदार विकत घेता येतात, पण कार्यकर्त्यांची निष्ठा आणि जनतेचं प्रेम कधीही पळवता येत नाही. आणि आता मित्रांनो, येऊयात आजच्या या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या, सर्वात मोठ्या आणि अंतिम महाखुलाशावर. जी बातमी थेट दिल्लीच्या कायदेशीर गोटातून बाहेर आली आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील हा ऐतिहासिक आणि कायदेशीर संघर्ष जो अंतिम टप्प्यात आहे, त्याबाबत दिल्लीच्या सर्वोच्च कायदेशीर वर्तुळातून अत्यंत महत्त्वाची अधिकृत आणि सूत्रांची पक्की माहिती समोर आली आहे.
गेल्या 2.5 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्राला ज्या प्रश्नाचे उत्तर हवे होते की शिवसेना हे नाव आणि अधिकृत धनुष्यबाण चिन्ह अखेर कायमचे कोणाला मिळणार, यावर आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा झाला आहे. दिल्लीतील नामांकित कायदेशीर तज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत सूत्राकडून मिळालेल्या अत्यंत विश्वासार्ह माहितीनुसार सत्तेत असलेल्या गटाकडून हे नाव आणि चिन्ह आता निसटण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. न्यायालयाने संविधानाच्या 10व्या अनुसूचीचा आणि लोकशाहीचा मूळ तत्वांचा सखोल अभ्यास केला असून ज्या उद्धव ठाकरेंनी एवढा मोठा कायदेशीर आणि नैतिक संघर्ष केला त्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षालाच शिवसेना हे नाव आणि अधिकृत धनुष्यबाण चिन्ह पुन्हा एकदा अधिकृतपणे मिळण्याची दाट शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. कायदेशीर तज्ज्ञांच्या मते आणि दिल्लीतून झालेल्या आत्ताच्या क्षणाच्या गुप्त संकेतानुसार हे चक्र आता उलट फिरलं आहे. हे धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव पुन्हा एकदा अत्यंत सन्मानाने मातोश्रीवर म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे जाणार असल्याचं चित्र स्पष्ट पाहायला मिळत आहे. हा महाराष्ट्रातील जनतेच्या निष्ठेचा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. तर मित्रांनो, आजच्या या विशेष विश्लेषणात आपण जे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे पाहिले ते आपण थोडक्यात आता एकदा समजून घेऊयात. पहिला मुद्दा आहे दिल्लीतून सर्वात मोठा खुलासा. शिवसेनेच्या नावाबाबत सर्वोच्च कायदेशीर वर्तुळात अंतिम हालचाली वेगाने सुरू. त्यानंतर दुसरा मोठा खुलासा, धनुष्यबाण मातोश्रीवर परतणार. कायदेशीर पुराव्याच्या आणि संविधानाच्या 10व्या अनुसूचीच्या आधारे उद्धव ठाकरे यांचे पारडे जड दिसत आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सत्तेतील गटात अंतर्गत फूट. पराभवाच्या आणि विलिनीकराच्या भीतीमुळे आमदारांमध्ये आणि खासदारांमध्ये पश्चातापाची लाट आहे. त्यानंतर चौथा मुद्दा म्हणजे जनतेची तीव्र रोष. मतदारसंघातील जनतेचा रोष पाहून बंडखोर नेत्यांचे दाबे जाणले आहेत. त्यानंतर पाचवा मुद्दा म्हणजे विलिनीकरणाची टांगती तलवार. कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास भाजपमध्ये विलीन होण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. त्यामुळे स्वतःचे राजकीय अस्तित्व संपेल. त्यानंतर सहावा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरेंचा ऐतिहासिक संघर्ष. केवळ निष्ठा आणि जनतेच्या बळावर उद्धव ठाकरेंनी उभा केलेला लढा आज यशस्वी होताना दिसत आहे. मित्रांनो, जर हा निर्णय खरोखरच अधिकृतपणे जाहीर झाला तर हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सत्तेचा, संविधानाचा आणि निष्ठेचा सर्वात मोठा विजय असेल. तुम्हाला काय वाटतंय? पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना न्याय मिळायला हवा का? धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव उद्धव ठाकरेकडेच परत यायला हवं का? तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये प्रामाणिकपणे लिहून कळवा. हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकापर्यंत, प्रत्येक शिवसैनिकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच सर्वात आधी आणि खात्रीशीर घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूयात पुढच्या एका अशाच माहितीपूर्ण आणि सखोल विश्लेषणात. तोपर्यंत पाहत रहा आपले चॅनल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.